उपवर्गीकरणाची समस्या मातंग बांधवांची नाही. समस्या झाली कोणाची मी सांगतो. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जातींची जी यादी आहे त्यामध्ये 59 एकूण जाती अनुसूचित जातीमध्ये गणल्या गेल्या. 13,25,08,895 एवढी अनुसूचित जाती मधील लोकसंख्या आहे. ढोर, चांभार, लालबेग, होलार, गदगी, पूर्वाश्रमेचा महार म्हणजे आताचा बुद्धिस्ट, वाल्मिकी अशा जाती आहेत. त्यापैकी आज जो बोलबाला तयार झाला उपवर्गीकरणाचा, काकांच्या म्हणण्यानुसार कुठेतरी यात्रा भरली आणि त्या यात्रेमध्ये जवळजवळ 15 लाख मातंग समाजाचे जे लोक आहेत त्या लोकसंख्येने ते तिथं गेले होते. याचा अर्थ काय होतो? तर याचा अर्थ असा, आम्ही आज बघतोय सोशल मीडियावरती प्राध्यापक सुकुमार कांबळे, माननीय चांदणे, ते जगदीश ओहळ हे समाजामध्ये क्रांतिकारी विचार पसरवित आहेत आणि यातून मातंग समाज जो आहे तो बुद्धाच्या मार्गाकडे वळण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे आणि हीच अडचण वैदिक व्यवस्थेला सहन झाली नाही. मग त्यांनी काय केलं, ते आमिष दाखवून संघाच्या मार्फत जे मातंग समाजामध्ये जे तरुण आहेत त्यांना विळख्यात घेतले आणि उपवर्गीकरणासाठी त्या तरुणांना भडकवण्यात आले. वास्तविक पाहता आरक्षण जे आहे ते जातीवर नाही, ते जातीच्या प्रवर्गावरती आहे. जर जातीच्या प्रवर्गावरून जर आरक्षण मिळत असेल तर मातंगांचं आरक्षण महार कसे घेऊ शकतात? तर हा एक मुद्दा इथं फार महत्वाचा आहे. दुसरी गोष्ट तर मातंग समाज हा शिक्षणापासून वंचित राहिला. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळी इशारा दिला होता, जे तरुण आहेत ज्यांची ओळख अस्पृश्य दलित म्हणून आहेत किंवा इतर कोणी असतील, खेडी पाडी सोडावी, शहराकडे वळावे. शिक्षण हे फार महत्वाचे साधन आहे. आधी शिक्षणाकडे वळा, शहराकडे वळता वळता शिक्षणाकडेही वळा, असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेचा संदेश दिला होता. आणि आज आम्ही बघतो की मातंग समाज हा सरकारी नोकरीमध्ये नाही असं नाही. एज्युकेशनल जे तरुण होते ते शिक्षणामध्ये आहेत किंवा ते नोकरीमध्ये आहेत. म्हणजे शिक्षणामुळे ते शहरामध्ये गेले, शहरामुळे त्यांना नोकरी मिळाल्या. तर हा एक महत्वाचा मुद्दा आहे. आणि त्यात जो मातंग समाज खेड्यापाड्यातच राहिला आणि खेड्यापाड्यात राहून तो पारंपरिक व्यवसाय, केरसुन्या बनवणे, सुपड बनवणे, झाडू बनवणे किंवा ते घरोघरी जाऊन अमावस्या मागणे किंवा ते पोत्राचा जो वेशभूषा असते ते करून गलोगली ते भीक मागणे, ह्या ज्या गोष्टी आहेत, या गोष्टीमुळे मातंग समाज हा वास्तविकता मागं राहिला. संविधान काय म्हणते नेमके तर ते स्वीकारा, आंबेडकरांना स्वीकारा, बुद्धांच्या मार्गावर चला. कारण फुले शाहू आंबेडकरांचा जो मार्ग आहे तो मार्ग सत्याचा आहे आणि तो मार्ग सत्याचा असल्यामुळे समोरचे वैदिक व्यवस्था जे आहे ते त्याला मान्य नाही. म्हणून मातंग समाजाने चांगलं काय आहे याच्यावर विचार करावा आणि शिक्षण घ्यावे, वैदिक व्यवस्था सोडावी, इतिहास बघावा, भविष्याचा विचार करावा. सध्या वर्तमान स्थितीमध्ये आपण कोणत्या पोझिशनवरती आहेत, आपण ज्या व्यवस्थेमध्ये आज आहोत त्या व्यवस्थेला कारणीभूत कोण आहे ते आधी ओळखा. मातंग समाजाला जर वाटत असेल की आमचं हे महारांमुळे आहे तर हा तुमचा सगळ्यात मोठा गैरसमज आहे. तर हा डोक्यातला गैरसमज काढा. तुम्हाला जे लोक तुमचे डोके भडकवतात त्यांच्यापासून लांबच राहा. कारण जर तुम्ही बुद्धाकडे वळाले की वैदिक व्यवस्था ही खाली होईल. कारण आज 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रामध्ये एकूण मातंगांची संख्या होती 25 लाख. सध्याच्या स्थिती आपण जर काकांच्या म्हणण्याप्रमाणे जर बघितलं, काका म्हणतात कुठेतरी यात्रा भरली, ते यात्रेमध्ये जवळजवळ 15 लाख मातंग होते आणि ही जी 15 लाख मातंग होते याची बातमी सगळीकडे दाखवली गेली, त्याचा प्रसार करण्यात आला. परंतु त्या ठिकाणी त्या यात्रेत 5 मातंग महिला मेल्या, मारल्या गेल्या, ही मात्र चर्चा कुठंच होऊ दिली नाही. म्हणून अशा व्यवस्थेपासून आपण सावध राहिलेलं खूपच चांगलं आहे. यासाठी उपवर्गीकरण हा याच्यातला पर्याय मार्ग नाही.